ठाण्यातल्या उपवन, हिरानंदानी मेडोज आणि फ्लॉवर व्हॅली परिसरात अंमली पदार्थांची सर्रास विक्री सुरू असून शाळा आणि कॉलेजांसमोरील पानटपऱ्या आणि खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी शिवसेना नगरसेविका परुषा सरनाईक यांनी केली। ठाण्यातील सावरकर नगर येथील एका खाजगी शाळेच्या आवारात अल्पवयीन विद्यार्थी ड्रग्ज घेत असल्याचा व्हिडिओ काल व्हायरल झाला होता। त्यानंतर ठाणे शहरात एकच खळबळ उडाली। या प्रकरणात मनसेनेही स्थानिक पोलिसांकडे पत्रव्यवहार करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। आज ठाणा म्हणा, कळवा म्हणा, मुंब्रा म्हणा, ठाणे जिल्ह्यामध्ये टीएमसीच्या अधिकारामध्ये आज ड्रग मिळत आहेत। शास्त्रीनगरच्या नाक्यावरती आता परवा परत मोहीम झाली की रिक्षामध्ये ज्यामुळे तो मुंब्र्याचा मुलगा होता, पण ठाण्यातूनच मिळाला ना ते ड्रग, तर ठाण्यातूनच जात होतं ना। तर मला वाटतं की ही मोहीम खूप जोरात आयुक्त, महापौर ह्यांचे मी आभार मानते, सर्व गेट नेत्यांचे, पण मोहीम जशी पाहिजे तशी राबवली जात नाहीये। आजही तुम्ही बघा शाळेच्या बाहेर स्टॉल खुलेआम चालू आहेत, खुलेआम त्याची पानटपऱ्या चालू आहेत। मुंब्रा पोलिसांना सुद्धा जे काही मूळ आहे त्या मुंब्रा पोलिसांना पण कामाला लावणं गरजेचं आहे की या ठाणे जिल्ह्यामध्ये ज्या विभागातून जास्तीत जास्त ड्रग्स येतं असं म्हटलं जातं, पर्टिक्युलर मी मुंब्रा संदर्भात बोलणार नाही, परंतु ठाणे शहराच्या अनेक भागांमध्ये शाळांच्या जवळ, कॉलेजेसच्या जवळ काही वस्त्या आहेत, त्या वस्त्यांची नावंसुद्धा मी बाळासाहेब पाटील यांच्याकडे दिलेली आहेत। मला पोलीस आयुक्तालयाला CP साहेब असतील त्यांनासुद्धा विनंती आहे, थोडं यामध्ये सिरियस व्हा।